कल्याणमधील वलीपीर रोड परिसरातील नागरिकांना महावितरणच्या कामकाजामुळे गंभीर अडचणींना सामोरे जावे लागले. फक्त 670 रुपयांचा थकीत वीज बिल असल्यामुळे घराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आणि नागरिकांनी बिल भरल्यानंतरही 24 तास उलटूनही वीज जोडली गेली नाही. या घरात 80 वर्षांची आजी आणि मतिमंद मुलगा राहत असून दोघांनाही गेल्या 24 तासांपासून अंधारात राहावे लागत आहे. सामान्य प्रक्रिया म्हणून बिल थकीत असल्यास वीज खंडित करणे योग्य असले तरी बिल भरल्यानंतर तात्काळ वीज जोडणी न होणे महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणाने महावितरणच्या गैरव्यवहाराची गंभीर झलक उघड केली असून नागरिकांसाठी मोठा धोकादायक अनुभव ठरला आहे, असे युसुफ मेमन यांनी सांगितले. माझं नाव युसुफ मेमन आहे. माझ्या आईच्या घरी 2 दिवस झाले लाईट नाही. तुम्ही इथं येऊन बघितला, मीटर मध्ये लाईट आहे, पण MECB मध्ये गेलो वल्लीपीरला, तिथं बोललो साहेब लाईट नाही घरची, असं झालं. बोलले तुमची तेजश्री वरून नवीन मीटर आहे ना, ते तिथून बंद केलाय, बिल तुमचा भरायचा आहे. तुम्ही 2 दिवस अगोदर हे बिल भरलाय, बिल भरून क्लिअर झालाय. ते बोले अर्धा तास मध्ये लाईट येणार, तर अर्धा तासामध्ये लाईट आली नाही. मग परत मी गेलो वल्लीपीरला MECB ऑफिसला गेलो. तिथं सांगितलं साहेब लाईट नाही चालू झाली, 10 मिनिटात येतो. असा करून पूर्ण दिवस गेला. माझी आई अंधेऱ्यामध्ये आहे, भाव अपंग आहे, पागल आहे. आईची वय 80 वर्ष आहे. पण त्याला सांगितलं मी, आता पण सकाळपासून माझे 12 ते 13 चक्रे झाले, साहेब येतो साहेब येतो साहेब येतो, करतो करतो करतो. एक खोटा आश्वासन देतो. आई माझी बघा अंधेऱ्यामध्ये बसलेली. आज उपासचा पवित्र महिना चालू आहे, आतापर्यंत जेवण नाही केलं, अंधेऱ्यामध्ये पूर्ण अंधेर आहे. तर आता काय बोलायचं बोलाय ना. आमची मागणी काय, बिल भरून पण लाईट चालू काय नाही करत आहे, काय प्रॉब्लेम आहे त्यांना. तेच मी बोललो, विचारतो, ते एकावर ढकलतात ते लोक बोलते मी साहेबांना सांगितलंय, साहेब बोलते 10 मिनिटात माणसं पाठवतात. आज 2 दिवस झाले, आतापर्यंत 10 मिनिटं आले नाही.